brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मनसेच्या एका निर्णयावरून उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असल्याची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर भेटायला आलेल्या कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवकांसोबत चर्चा करताना केलेली वक्तव्ये देखील आता समोर आलीत. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमध्ये आताच निवडणूक संपल्या कोणत्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झालाय? शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणाऱ्या नगरसेवकांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कोणती खेळी केली आहे याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर पदावरून चांगलंच युद्ध रंगलंय. त्यातच मातोश्रीवरून येत असलेल्या आदेशानंतर राज्यात नव्या समीकरणांचे संकेत मिळत आहेत. कल्याण डोंबिवलीसाठी मनसे शिंदेंच्या शिवसेनेसोबत जातानाच उद्धव ठाकरेंनी घेतलेला मोठा निर्णय मोठा चर्चेत आलाय. नगरसेवकांसमोरच ठाकरेंनी मातोश्रीवरून तशी मोठी घोषणा देखील केली आहे. आता हे फोटो पहा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवकांनी काल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतली. यावेळी नगरसेवकांनी येत असलेल्या ऑफरच थेट उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या. दोन्ही पक्षाकडून संपर्क साधला जात असल्याचं सांगत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा प्रस्तावच नगरसेवकांनी ठाकरेंसमोर मांडला. आता आम्ही काय करावं तुम्ही सांगा म्हणत मनातील घालमेल ही नगरसेवकांनी बोलून दाखवली. यावेळी उद्धव ठाकरेंनी या नगरसेवकांना धीर दिला. कुठलाही प्रस्ताव जरी आला तरी पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाईल असं थेटपणे उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं. मात्र यामध्ये सुद्धा तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू असा शब्दही उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना युबीटीच्या नगरसेवकांना दिला अशी माहिती मिळते. मनसेने कल्याण डोंबिवलीत घेतलेल्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंनी या नगरसेवकांसमोरच नाराजी सुद्धा व्यक्त केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. मनसेच्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? हा निर्णय घ्यायला नको होता. जर मनसे आणि आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एक ताकदीचा विरोधी गट कल्याण डोंबिवली महापालिकेत बसला असता, असे उद्धव ठाकरे नगरसेवकांशी बोलताना म्हणाले. मनसेच्या 5 नगरसेवकांनी राज ठाकरेंच्या आदेशानंतरच शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं आता समोर येत आहे. सत्तेत असल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही. इतके दिवस KDMC मध्ये जो खेळ सुरू होता तो आम्हाला थांबताना दिसत नव्हता, म्हणूनच आम्ही शिंदेंना पाठिंबा दिला असं राजू पाटलांनी जाहीर केलंय. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही आता अशी नाराजी व्यक्त केली जाते. नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहू नये म्हणत संजय राऊतांनीही मनसेवर टीकेचे बाण सोडले. दुसरीकडे काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवका कांचन कुलकर्णी यांनी शिंदेंच्या शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यांच्या काही तासातच युटर्न घेत काँग्रेसनं स्वतंत्र गट स्थापन केला. निवडून आलेल्या समीना शेख आणि कांचन कुलकर्णी ह्या दोन्ही नगरसेविका आमच्या सोबतच आहेत, आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही असं स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दिलंय. पण बहुमतासाठी भाजप सेनेत रस्सीखेच का सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नव्या महापालिकेतलं संख्याबळ पाहावं लागेल. शिवसेना 53, भाजप 50, उद्धव ठाकरेंची शिवसेना 11, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5, काँग्रेस 2 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी 1 असं इथलं संख्याबळ आहे. म्हणजे कल्याण डोंबिवलीत महापौर निवडीसाठी 62 हा बहुमताचा आकडा गाठावा लागेल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले होते. मात्र निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक गायब झाले होते. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गाला लागल्याची चर्चा होती. अशाच ठाकरेंची शिवसेना कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करायला जाताना आणखी 2 नगरसेवक गैरहजर राहिले होते. त्यामुळे ठाकरेंकडील नगरसेवकांचे संख्याबळ 11 वरून 7 वर आले होते. आता निवडणुकीवेळी एकमेकांविरुद्ध दंड थोपटलेल्या मनसेने सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने हे राजकीय चित्र बदलून गेलं. त्यामुळेच आधी 4 नगरसेवक फुटल्यानं टेन्शनमध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंनी आणखी नगरसेवक फुटू नये यासाठी सन्मानजनक वागणुकीचा शब्द देत शेवटचा डाव खेळल्याची माहिती आहे. आताच्या घडीला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपलाही चितपट केलंय आणि 62चा मॅजिक फिगर गाठलाय हे आपल्याला कल्याण डोंबिवलीतील आकड्यांवरून दिसतंय. पण उद्धव ठाकरेंना हे नगरसेवक टिकून ठेवण्यात कितपत यश मिळतं हे आपल्याला लवकरच कळेल. आता कल्याण डोंबिवलीचं महापौरपद ST प्रवर्गासाठी जाहीर झालंय. त्यामुळे महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
या व्हिडिओत इथंच थांबूयात. एकनाथ शिंदेंना भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यात यश आले का? 4 नगरसेवक निवडून येताच गायब झाले. आता 7 नगरसेवक तरी ठाकरेंना साथ देतील का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.